वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील अवैध दारू विक्रीबाबत गडचिरोली शहरालगत असलेल्या कोटगल मधील महिलांनी जन आंदोलन पेटविले. गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू विक्री धडाक्यात सुरू असून सर्व व्यवहारांना कथित संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या आरोपामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि दारूबंदी विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घडामोडीने खळबळ उडाली आहे. कोटगल ग्रामपंचायतीने 26 जानेवारीला ग्रामसभेत अवैध दारू विक्री संपूर्ण बंद करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने 1 एप्रिल रोजी शेकडो ग्रामस्थांनी सरपंच, पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्हाधिकारी परिसर, पोलीस मुख्यालय परिसर, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि गडचिरोली पोलीस स्टेशनला मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान घोषणांचा आवाज घुमला. दारूबंदीची कडक अंमलबजावणी करा, अवैध धंदे तत्काळ बंद करा. यावेळी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन विभागातील कार्यालयाला निवेदन दिले आहे व तातडीने अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. दारूबंदीला 30 वर्ष झाले असून खुलेआम अवैध दारू विक्री होत असल्याचे गंभीर आरोप या ग्रामस्थ महिलांनी केले आहे. अवैध धंद्याचा प्रश्न आता राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. दारूबंदीतील त्रुटीवर मोठ्या पातळीवर पावले उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दारूबंदी सारखे कठोर कायदे लागू असूनही गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असणे हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या जबाबदारीवर थेट प्रश्नचिन्हच उभे करणारा मुद्दा ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या या घडामोडीबाबत तीव्र चर्चेला उधाण आले आहे. आता आपण थेट माननीय गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोदजी चव्हाण हे त्या महिलांसोबत संवाद साधत आहेत. तो संवाद आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया आणि त्यासोबतच काही महिलांनी आपल्या कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ती सुद्धा स्क्रीनवर आपण पाहूया. तुम्ही स्वतःचा संसार सुखाचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दारूबंदी वगैरे हा जो विषय आहे हा गडचिरोली जिल्ह्यासाठी सामाजिक प्रश्न घेऊन खूप वर्षापासून आहे आणि गावकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन आमच्या गावात कुठल्याही प्रकारच्या गावात तसेच घरात तसेच दारात सुद्धा दारू विक्री होणार नाही, कुणी पिऊन येणार नाही याच्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन खरं तर या पूर्ण कमिटीने निर्णय घेतलेला असल्यामुळं पोलीस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य याला राहील आणि आमचं कर्तव्य जे आहे ते अधिक आम्ही जास्त स्टाफ वाढवून त्या ठिकाणी आमच्याकडून पण जास्तीत जास्त कारवाया होण्याचे आम्ही प्रयत्न करू. तुम्हीसुद्धा मी ते सांगितलं की याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिताने जे नवीन कायदे बनलेले आहेत मागच्या वर्षीपासून कुठल्याही सामान्य नागरिकाच्या समक्ष जर कुठलाही अवैध व्यवसाय होत असेल तर तो भारतीय नागरिक म्हणून आपलं तो बंद पाडणं, त्याला ताब्यात घेणं आणि पोलीस स्टेशनला आणणं हे आपलंसुद्धा कर्तव्य आहे आणि तो अधिकार पण आहे. म्हणजे कोणी तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्हाला काय अधिकार आहे. तर असं काही नाही की खाजगी नागरिकाला सुद्धा एखाद्या अपराध जो करतोय त्याच्या समक्ष आणि जो अपराध दखलपात्र आहे त्याला अटक करायचे अधिकार आहेत. पोलीस स्टेशनला तात्काळ म्हणजे 6 तासाच्या आत, आपल्याला तर अर्धा तासच लागतो इथून. कोटगलला जर एखादा माणूस पकडला रात्री अपरात्री तुम्ही तर पोलीस स्टेशनला आणायला काहीच वेळ लागणार नाही, 15-20 मिनिटात आणता येतं. तर तुमचं सगळ्यांचं खरं तर कौतुक आणि तुम्हाला शुभेच्छा पण या सगळ्या गोष्टीसाठी. आणि गावात दारूच नाही, सगळ्यात कुठल्याच प्रकारचा गांजा असेल, गांजा पिणारे असतील, खऱ्या जास्त व्यसन मोठ्या प्रमाणात असतील तर सगळ्यालाच तुम्ही हे करावं. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आम्ही आमच्याकडून पूर्ण सहकार्य करू आणि आमचं कर्तृत्व हे जे आहे म्हणजे आमची ड्युटी जी आहे ते आम्ही 100% त्याला हे करून तुम्हाला सहकार्य करू. ग्रामसभेमध्ये दारूबंदी विरुद्ध ठराव पारित केलं होतं. त्याचा आम्ही पाठपुरावा घेऊन पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आम्ही इथं सर्व गावकरी पोहोचलो. सरांसोबत चर्चा करून सरांना आम्ही निवेदन दिलं. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचा आम्हाला जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा त्यांनी सहकार्य करण्यास
आम्हाला शब्द दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काय कंडिशन आहे तुमच्या गावामध्ये? दारू विक्री जोरात आहे का? दारू विक्रेते खूप आहे. पुष्कळ दिवसापासून मागे सुद्धा असा प्रयत्न झाला होता. काही दिवस बंद होती, त्यानंतर पुन्हा चालू झालं. आता पुन्हा माझ्या गावातील लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यासाठी मी आणि माझे गावकरी यांच्या सहकार्याने आम्ही पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलेलं आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.